नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे मिळून 3,000 रुपये आज खात्यात जमा होणार का? हा प्रश्न अनेक बहिणींना पडला आहे. मेसेज येत आहेत, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत, काही यूट्यूबर चॅनलवरही ठामपणे सांगितले जात नाही की आजचे पैसे जमा होणार आहेत का. त्यामुळे या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर नेमकं सत्य काय आहे, हे सरकारकडून काय अपडेट आहेत, कोणत्या बहिणींना पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही नेमकं काय तपासायला हवं, हे सगळं आज आपण या व्हिडिओ माध्यमातून सविस्तरपणे समजून सांगणार आहे. सर्वात आधी आपण लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे हे थोडक्यात समजून घेऊया. राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेली ही महत्त्वाची योजना आहे. आर्थिकदृष्ट्यातून दुर्बल, गरजू आणि पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याचा यामागचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पात्र बहिणींना दरमहा ठराविक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डेबिट म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा केले जात आहे. त्यामुळे महिलांना घरखर्च, औषधोपचार, मुलांचे शिक्षण किंवा दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी गरजेनुसार थोडे आर्थिक मदत किंवा आधार मिळावा, यासाठी आपण लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. आता मुद्द्यावर येतो, तो म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे हप्त्याचा अनेक बहिणींना नोव्हेंबरपर्यंतचे पैसे नियमितपणे मिळाले होते. मात्र डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात काही कारणामुळे हप्ते उशिरा झालेले आहेत. यामागे विविध कारणे सांगितली जात आहेत, जसं की लाभार्थी यादीचे तपासणी, काही अर्जांमध्ये असलेले तांत्रिक अडचण, आधार बँक लिंकिंग किंवा KYC अपडेट नसणे. त्यामुळे अनेक बहिणींचे पैसे तात्पुरते थांबवण्यात आले होते. सध्या सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये आजच जमा होणार आहेत. मात्र लाडक्या बहिणींनो, इथेच थोडं सावध राहणं खूप गरजेचं आहे. कारण सरकारकडून किंवा महिला व बाल विकास विभागाकडून याबद्दल कोणतीही अधिकृत एकच तारीख सर्वांसाठी लागू होईल अशी स्पष्ट घोषणा अनेक वेळा केलेली नसते. साधारणपणे पैसे टप्प्याटप्प्याने जिल्ह्यानिहाय किंवा लाभार्थी गटानुसार जमा केले जातात. अनेक वेळा तर असं होतं की काही बहिणींना सकाळीच पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो, तर काही बहिणींना 2-3 दिवसांनी किंवा आठवड्यानंतर पैसे मिळतात. त्यामुळे एखाद्या बहिणींच्या खात्यावर आज पैसे आले म्हणून सर्वांच्याच खात्यामध्ये आजच पैसे येतील असं नाहीये. म्हणूनच कोणत्याही व्हायरल मेसेजवर किंवा थंबनेलवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे. आता प्रश्न येतो की कोणत्या बहिणींना हे 3,000 रुपये मिळण्याची जास्त शक्यता आहे. ज्या बहिणींचे अर्ज पूर्णपणे मंजूर झालेले आहे, ज्या आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे, ज्यांचे KYC अपडेट आहेत आणि ज्यांच्या अर्जामध्ये कोणतीही त्रुटी नाही, अशा बहिणींना हे पैसे 100% मिळणार आहेत. या उलट ज्या बहिणींची अर्जात कागदपत्रांची कमतरता आहे, आधार लिंकिंग अपूर्ण आहे किंवा खाते बंद निष्क्रिय आहे, अशा बहिणींसाठी पैसे तात्पुरते रोखले जाऊ शकतात. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला अजूनपर्यंत डिसेंबर किंवा जानेवारी महिन्याचा एकही हप्ता मिळालेला नसेल तर घाबरून जाऊ नका. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँक खात्यांमध्ये स्थिती तपासा. खाता आधारित लिंक आहे का ते पहा किंवा खात्यात डेबिटी ॲक्टिव्ह आहे का ते पहा. बँकेची KYC पूर्णपणे करून घ्या किंवा तपासून घ्या. काही बँकेत आपल्या खात्यांमध्ये अडथळा येऊ शकतो, ते पाहून घ्या. तसंच तुम्ही अधिकृत पोर्टलवर किंवा जवळच्या अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक किंवा महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती विचारू शकता. कुठलीही अडचण असल्याची ती दुरुस्त करून घेतल्यावर पुढील हप्त्यात किंवा एकत्रित रक्कम खात्यात जमा होऊ शकते. इथं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे एकत्रित रक्कम. अनेक वेळा सरकारने उशीर झालेल्या हप्त्यांची रक्कम एकत्र करून देते. म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारी असे 2 हप्ते
प्रलंबित असतील तर 3,000 रुपये एकाच वेळी आपल्या खात्यात येऊ शकणार आहेत. त्यामुळे आज किंवा येत्या काही दिवसात काही बहिणींना खात्यात एकदम मोठी रक्कम जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र पुन्हा एक स्पष्टपणे सांगतो की लाडक्या बहिणींनो, सर्वांसाठी एकाच दिवशी पैसे जमा होतील असं ठाम दावा कोणीही करत असेल तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कारण की पैसे येण्याची प्रक्रिया ही सुरू आहे का टप्प्याटप्प्याने ट्रान्सफर होते, हेच वास्तव्य अधिकृत जवळचे असतात. त्यामुळे संयम ठेवा आणि रोज खाते चेक करण्यापेक्षा योग्य अधिकृत अपडेट्सकडे लक्ष ठेवा. व्हिडिओ शेवट मी एवढंच सांगेन की लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे आणि सरकारकडून या योजनेचे पैसे थांबवण्याचे कोणतेही हेतू नसतो. फक्त प्रशासकीय आणि तांत्रिक कारणामुळे कधीकधी उशिरा होतो. त्यामुळेच घाबरून जाऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि तुमची कागदपत्रे व्यवस्थित ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून चुकीच्या माहितीमुळे कोणीही गोंधळात पडू नये. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासू अपडेटसाठी चॅनलला